नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, अजित पवार गटाचे 38 उमेदवार घोषित करण्यात आलेत। अजित पवार बारामतीमधून स्वतः लढणार आहेत। भुजबळांना येवल्यामधून, वळसे पाटलांना आंबेगावमधून उमेदवारी जाहीर झाली, तर 4 विद्यमान आमदार अजून प्रतीक्षेत आहेत। जिशान सिद्दीकी, नवाब मलिक यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही। दादांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची यादी जाहीर। अजित पवारांना बारामतीतून तिकीट जाहीर। बारामतीत अजितदादा विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या लढत। दादांच्या राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिक, सुनील टिंगरे, बाळासाहेब आजबेंचं नाव नाही। भाजपकडून मलिकांच्या उमेदवारीस विरोध, तर वडगाव शेरीच्या उमेदवारीवरून अजूनही सस्पेन्स कायम। दादांच्या राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत भुजबळांना येवल्यातून, वळसेंना आंबेगावातून तिकीट। पहिल्या यादीत 4 महिलांना आणि 2 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी जाहीर। 38 उमेदवारांच्या यादीत 5 ओबीसी, 6 एसटी चेहरे आणि 5 एससी उमेदवार। दादांच्या राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत 15 मराठा उमेदवारांना दादांकडून तिकीट। आव्हाडांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार नजीब मुल्लांना तिकीट। निर्मला विटेकर पाथरीतून निवडणूक लढवणार, पक्षाच्या उमेदवारांमध्ये नवा चेहरा। भरत गावितांना नवापूर विधानसभेचं तिकीट, नवा आणि आदिवासी चेहरा। सुलभा खोडकेंना अमरावती शहरामधून उमेदवार, आजच काँग्रेसमधून दादा गटात प्रवेश। इगतपुरीतून हिरामण खोसकर यांना उमेदवारी, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम। अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोलेंना तिकीट, कालच भाजपला सोडचिठ्ठी। अजितदादा गटाची 38 उमेदवारांची यादी। बारामती अजित पवार, येवला छगन भुजबळ, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, कागल हसन मुश्रीफ, परळी धनंजय मुंडे, दिंडोरी नरहरी झिरवाळ, अहेरी धर्मराव बाबा आत्राम, श्रीवर्धन आदिती तटकरे, अमळनेर अनिल पाटील, उदगीर संजय बनसोडे, अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले, माजलगाव प्रकाश सोळंके, वाई मकरंद पाटील, सिन्नर माणिकराव कोकाटे, खेड आळंदी दिलीप मोहिते पाटील, अहमदनगर शहर संग्राम जगताप, इंदापूर दत्तात्रय भरणे, अहमदपूर बाबासाहेब पाटील, शहापूर दौलत दरोडा, पिंपरी अण्णा बनसोडे, कळवण नितीन पवार, कोपरगाव आशुतोष काळे, अकोले किरण लहामटे, वसमत राजू नवघरे, चिपळूण शेखर निकम, मावळ सुनील शेळके, जुन्नर अतुल बेनके, मोहोळ यशवंत माने, हडपसर चेतन तुपे, देवळाली सरोजा हिरे, चंदगड राजेश पाटील, इगतपुरी हिरामण खोसकर, तुमसर राजू कोरेमोरे, पुसद इंद्रनील नाईक, अमरावती शहर सुलभा खोडके, नवापूर भरत गावित, पाथरी निर्मला विटेकर, मुंब्रा कळवा नजीब मुल्ला। देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले, तर अजित पवार दिल्लीला जाणार आहेत। महायुतीमध्ये वादात असलेल्या 17 ते 18 जागांचा पेच सुटणार आहे। राष्ट्रवादी आणि भाजपमधील जागांचा वाद सुटेल। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। महायुतीमधल्या 3ही पक्षांच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्यानंतर यादी आता महायुतीमध्ये जवळपास 11 ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतं। रत्नागिरीमध्ये सामंतांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे बाळा माने यांनी बंडखोरी केली आहे, ते ठाकरे गटात गेले। मुंबईतला वाद, अंधेरी पूर्वमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना दोघांचाही दावा। भाजपामधून मुरजी पटेल आणि शिंदेंच्या शिवसेनेतून स्वीकृती शर्मा इच्छुक। चेंबूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, मात्र भाजप देखील आग्रही। शिंदेंच्या शिवसेनेकडून तुकाराम काते आणि भाजपकडून राहुल वाळंज इच्छुक। दिंडोशीच्या जागेवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह, शिंदेंच्या शिवसेनेकडून वैभव भराडकर आणि भाजपकडून राजहान सिंग इच्छुक। कलेनाच्या जागेवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह, भाजपकडून अखिलेश तिवारी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल कणाल इच्छुक। वरळीच्या जागेवर देखील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह, भाजपकडून शायना एनसी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून दत्ता नरवणकर इच्छुक। वर्सोव्याच्या जागेवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह, भारती लव्हेकर आणि संजय पांडे इच्छुक, तर शिंदेंची शिवसेना देखील आग्रही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार आयात करण्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न। धारावीच्या जागेवर भाजपकडून दिव्या ढोले, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे इच्छुक। मीरा भाईंदरच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून गीता जैन आणि भाजपकडून नरेंद्र मेहता इच्छुक। महायुतीत 18 जागांचा वाद दिल्ली दरबारी। फडणवीस अजितदादा दिल्लीला रवाना। मुंबईतल्या 9 जागांवर वाद, उर्वरित महाराष्ट्रातल्या 9 जागांवर वाद। कोल्हापूर उत्तर कृष्णराज महाडिकांसाठी भाजपचा दावा।
शिंदेच्या शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर इच्छुक. बातमी आहे ती अमित ठाकरे यांच्या संदर्भातली. मुंबईतील माहीम मतदारसंघात आता बिग फाईट होणार आहे. मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानामध्ये उतरणार आहेत. त्यामुळे आता माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होईल. मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत हे मैदानामध्ये उतरणार आहेत. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदा माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आत्मविश्वास खूप आहे, पण ते लिस्टमध्ये नाव आल्यावर मला थोडा पोटात गोळा आला. कारण ते शासकीय पदाचं ओझं एवढं असतं, पण ते मी घ्यायला तयार आहे. फक्त तो पोटात गोळा आला आहे, जो मी एक्सपेक्ट नव्हता केला. माहीममधून शिंदेच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून महेश सावंत रिंगणात उतरले. उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात गेली कित्येक दिवस आम्ही कामच करतोय. म्हणजे निवडणुकीच्या जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची बांधणी करण्याचं आम्ही काम सुरू करतोय, केलेलं आहे ऑलरेडी संघटनात्मक. आता उमेदवारी आज साहेबांनी डिक्लेअर केली. आता आमचा जोरी लढाई आजपासून जोरात चालू होणार. ठाकरे गटाकडून परतफेडीची गरज नाहीये, अमित ठाकरेंचं हे वक्तव्य आहे. तर वरळीत आदित्य ठाकरे पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा मनसेनं पाठिंबा दिला होता, असंही अमित ठाकरेंनी म्हटलंय. साहेब मला नेहमी बोलत आले की हे राजकारण आहे. समोरचे लोक कसे आहेत हे आपल्याला ओळखायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्याच्यामुळे त्यांचे जवळचे मित्र असतील, राणेसाहेब असतील किंवा मोहोळ साहेब असतील, त्यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला किंवा सभा दिली. पण त्यांनी परतफेड करावी ही आमची सवय नाही आणि इच्छा पण नाही. 1990 पासून माहीम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. गेले 2 टर्म शिवसेनेचे सदा सरवणकर हे आमदार राहिलेत. 2009 मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई हे माहीममधून निवडून आले होते. अमित ठाकरेंच्या उमेदवारीनंतर शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर मोठी गर्दी होती. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तुम्ही शिंदे सेनेने उमेदवार दिला नाही, पण मनसेचे अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला. काही ठिकाणी आणखीन उमेदवाराच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. म्हणून कुणाच्या विरोधात काय दिलं आहे याचं सर्व चित्र 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल. म्हणून आता याच्या विरोधात दिला नाही, त्याच्या विरोधात द्यायचा कोणता, याचा सर्व निर्णय 2 दिवसात होईल. त्याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे विरुद्ध भाजपचा उमेदवार. बिग फाईट. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेच्या संदीप देशपांडे यांना तिकीट. वरळीमध्ये भाजपने उमेदवार घोषित केलेला नाही. शायना एनसी इच्छुक. वरळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ. 2019 मध्ये पहिल्यांदा आदित्य ठाकरे या मतदारसंघातून उभे राहिले. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेनं उमेदवार दिला नव्हता. 2009 मध्ये सचिन अहिर राष्ट्रवादीतून या मतदारसंघातून निवडून आले होते. आता सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत. महायुतीमधल्या 3ही पक्षांच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्यानंतर आता महायुतीमध्ये जवळपास 11 ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतं. रत्नागिरीमध्ये सामंतांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे बाळा माने यांनी बंडखोरी केली आहे. ते ठाकरे गटामधून निवडणूक लढवणार आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडून उदय सामंतांना उमेदवारी जाहीर झाल्यावर बाळा माने भाजपला रामराम ठोकून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढणार आहेत. भाजपच्या कृष्णा खोपडेंना उमेदवारी दिल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडे अपक्ष अर्ज भरणार आहेत. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे, कारण जनतेचा एवढा आग्रह आहे की मी त्यांचा आग्रह दुरावू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला मैदानात दिसणार आहे. संजय केळकरांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर शिंदेचे शिवसेनेचे नेते नाराज आहेत. भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद पाटणकरांचाही विरोध आहे. तर मी अपक्ष लढणार असल्याचं पाटणकर म्हणाले. पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, पक्षाने ते नाकारलं. पण नागरिकांच्या म्हणण्यापुढे मी मान तुकवली आणि निर्णय घेतला की फॉर्म भरायचा. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते मनोहर चंद्रिकापुरे पवारांच्या राष्ट्रवादीतून लढणार आहेत. भाजपचे राजकुमार बडोलेंनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतल्यानं चंद्रिकापुरेंनी पक्ष सोडलाय. मुखेडमधून भाजपच्या तुषार राठोडांना तिकीट जाहीर झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे बालाजी खतगावकर नाराज आहेत आणि अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. प्रशांत बम यांना विरोध आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनावणे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. विनोद शेलार यांना विरोध होतोय. भाजपचे ब्रिजेश सिंह आणि शिंदेच्या शिवसेनेचे लालसिंग राजपुरोहितांचा विरोध आहे आणि ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
भाजपकडून राजेश बकानेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इकार हे अपक्ष लढणार आहेत. राहुल आव्हाड यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे नेते नाराज आहेत. जिल्हाप्रमुख रवींद्र माने अपक्ष लढणार आहेत. भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवारांना पक्षातूनच आव्हान मिळालंय. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर हे अपक्ष लढणार आहेत. शेवगाव पाथर्डीत मोनिका रांजळेंना भाजपच्या गोकुळ दौंड यांचा विरोध आहे आणि ते अपक्ष लढणार आहेत.